नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची कतली म्हणजे शेंगदाणा बर्फी। त्यासाठी मी इथे 2 वाट्या शेंगदाणे घेतले। हे आपल्याला फक्त साल निघेपर्यंतच भाजायचे। हे शेंगदाणे आपल्याला एकदा कढई साधारण तापली की मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आणि थोडेसेच भाजून घ्यायचे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसे मी आता भाजून घेते। तुम्ही घरच्या कोणत्याही वाटीने घेऊ शकता, वाटीने किंवा कपानी। मी इथे ही रोजची आमटी भाजीची वाटी आहे, त्याने 2 वाट्या घेतलेत। हे बघा, हे शेंगदाणे मी 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवर भाजून घेतलेत आणि याची आता साल निघते। तर आपल्याला असे पांढरटच राहायला हवेत, म्हणून मी गॅस बंद करते आणि बंद गॅसवरच आपण काही सेकंद हे ढवळूया। आपण भाजून घेतलेले शेंगदाणे गार झाल्यावर त्याची सालं काढून घेतली। काही काही जणांना पाखडता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही सोपी युक्ती आहे। हा जो आपला तारेचा झारा असतो तळणीचा, त्यात थोडे थोडे घालून आपण चाळायचे। जे वरती येतात, काही काही शेंगदाण्यांची सालं निघत नाही, ते आपण बाजूला करून पुन्हा काढू शकतो त्याची सालं। हे बघा, या अशा पद्धतीने आपण याची सालं काढू शकतो। हे बघा, दिसतंय का रे? गेलीच सगळी सालं ना? हो। आणि हे मग बाजूला ठेवायचे। असेच सगळे शेंगदाणे आपण चाळून घेऊया। हे बघा, आपल्या शेंगदाण्यांची सालं काढून झाली आहेत। आता आपण हे थोडे थोडे करून शेंगदाणे बारीक वाटून घेऊया, पण त्यासाठी एकदम फास्ट मिक्सरवर फिरवायचे नाहीत, नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटेल। म्हणून हळूहळू करत आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊया। हे बघा, मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने आपलं शेंगदाण्याचं कूट झाले। तर आता हे आपण जाडसर चाळणीने चाळून घेऊया। तर इथे मी सूप गाळणं असतं ना, त्याने चाळून घेतलीये। एकदम पांढरं शुभ्र दिसतंय हे सूप। आता हे बघा, हे आपलं एवढं जाडसर राहिले। तर आता हे मी हळूहळू पुन्हा मिक्सरवर फिरवून घेते। आता आपण पुन्हा मिक्सर मध्ये काढल्यावर चाळून हे एवढं जाडसर राहिले, पण आपण चाळण्याचा मुख्य उद्देश काय असतो की कूट सगळं सारखं असावं, त्यात गोळे वगैरे असू नयेत। मग आता तुम्हाला हे जे थोडंसं जाडसर कूट आहे, हे तुम्ही पुन्हा यात मिसळलं तरी चालेल, किंवा मग हे वाटीने मोजून घ्यायचं। जर घालायचं नसेल यात तर हे बघा, हे साधारण अर्धी वाटी आहे। तर हे तुम्ही भाजीत वगैरे वापरू शकता, किंवा मग हे तुम्ही मिक्सही करू शकता। पण मग यात 1.5 वाटी प्रमाणे, अर्धी वाटी आपलं, आता 2 वाट्या आपण शेंगदाणे घेतले होते, त्यातलं साधारण अर्धी वाटी कूट कमी झालं। मग आपण 1 वाटी साखर घ्यायच्या ऐवजी 1/2 वाटीच घ्यायला लागेल। पण मी आता हेही कूट यात मिक्स करते, कारण यात गोळे वगैरे नाहीयेत, फक्त हे थोडंसं जाडसर आहे। आता आपण ही बर्फी करण्यासाठी पाक करूया। त्यासाठी 2 वाट्या शेंगदाणे तर 1 वाटी साखर, अशी 1 वाटी साखर घेतली मी। त्याच वाटीने, ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने साखर, आणि 1 वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी। आपण पाक करताना साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत ढवळायचे, आणि याचा आपल्याला साधारण चिकट ते एकतारी पाक करायचा आहे। हे बघा, आपली साखर विरघळून एक उकळी आल्यावर मी मंद गॅस ठेवला होता एकदम बारीक, त्याच्यावर पण आता 4 मिनिटं झाली ना रे? 4 मिनिटं झाली आहेत आणि आपला पाक बघा तयार आहे। हे बघा, शेवटच्या थेंबाला येते ना तार। 1 मिनिट, वरचं नाही दिसत, खाली कर। हे बघ, आपला पाक तयार आहे। आता मी या शेंगदाण्याचे जे कूट आहे आपलं चाळून घेतलेलं, त्यात मी अर्धी वाटी मिल्क पावडर मिसळते। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालावी, पण छान चव येते त्याने।
आता आपण हे मिश्रण यात घालूया. गॅस मी मंदच ठेवला एकदम. आपल्याला गॅस एकदाही मोठा करायचा नाहीये. हे छान असं एकजीव करून घ्यायचं. आता या मिश्रणात मी साधारण 1 टेबलस्पून साजूक तूप घालते. हे मिश्रण असं घडीसारखं पळायला लागलंय ना साधारण. आणि आता याची गोळी घेऊन बघूया आपण. आता सध्या मी गॅस बंद केलाय. हे मिश्रण एकजीव झालंय, कढईपासून सुटतंय ना. हो, अगदी लगेचच होतं हे, फार वेळ लागत नाही. तर आता आपण हे एका डिश मध्ये थोडस घेऊन बघूया. जर याची गोळी झाली तर आपण हे बटर पेपरवर काढून घेऊया. हा, सध्या गॅस बंदच आहे आणि आपण हे ढवळतच राहायचंय. आता यात तुम्हाला आवडत असेल तर साधारण 7-8 वेलदोड्यांची पूड घालायची. हे बघा, हे आपलं छान घट्ट झालंय. तर आता हे आपली वडी होणार आहे. बटर पेपरला तुपाचा हात लावलाय. हे बघा, आता हे मिश्रण आपण यात काढून घेऊया. या बटर पेपरच्या साहाय्याने आपल्याला हे मळून घ्यायचे. असं साधारण याचा गोळा होईपर्यंत असं करत राहायचं. हे बघा, असं आपण करतोय तर ते असं मळत मळत त्याचा गोळा घट्ट होतोय. हे असं आपण करत करत साधारणपणे 12 मिनिटं झाली आहेत. आणि हा बघा आपला छान गोळा झालाय. हे बघा, आहे ना, तस्तकीत पण झालंय ना. आणि जर तुम्हाला हे असं करताना वाटलं की ते चिकटतंय मिश्रण, हे मिश्रण थोडं चिकटच असतं, तर पुन्हा बटर पेपरला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा. ओवी मधोमध घे. हा, असं बरोबर बरोबर. हे बघा, साधारण 15 मिनिटांनी हा असा गोळा झालाय. आता मी इथे एक बटर पेपर घेतलाय, आपल्या चॉपिंग बोर्डवर ठेवलाय आणि त्याला तुपाचा हात लावलाय. आता त्यावर आपण गोळा ठेवूया आणि त्यावरती दुसरा एक बटर पेपर ठेवते, त्याला पण तुपाचा हात लावलाय. आता आपण हे काजू कतली आता आपण ही शेंगदाण्याची कतली लाटून घेऊया. हे बघा, असं आपण लाटून घेतलंय. पण आता आपल्याला कळत नाही ना याच्यातून, म्हणून हे कागद बाजूला करून बघायचं सगळीकडून इव्हन झालंय ना. जर वाटलं की नाही झालंय, त्यातून आपण जिथे जिथे तिथे करू शकतो. असं डायरेक्ट लाटण्याने पण करू शकतो. फार पातळ लाटू नये आणि जाड मात्र आपल्याला हवी तेवढी आपण लाटू शकतो. झालंय का बघ, इव्हन सगळं इव्हन दिसतंय सगळं. चांगली झाली ना. मी काय करते माहितीये, साधारण याच्या साईड काढून घेते.
कापतानाच आपण अशी, आपल्याला जर असं वाटलं सुरीला चिकटतंय तर थोडं सेट झाल्यावर आपण परत कापू शकतो. आता मी याला कट देऊन घेते. थोडं मला किंचित अगदी ओलसर वाटलं होतं म्हणून मी साधारण 10-15 मिनिटं असंच ठेवलं. आणि आता आपण पुढचा आकार देऊया. आता आपण काजू कतली सारखं करतोय म्हणून मी थोडस डायमंड शेप देते. तुम्हाला जर नॉर्मल चौकोनी कापायचे असतील तर तशा कापायत. मी काजू कतली सारखी करायची आहे म्हणून त्याला डायमंड शेप देते, शंकरपाळीचे आकार. पण जर साधं कापायचं असेल तरी आपण कापू शकतो चौकोनी. आपापल्या आवडीप्रमाणे वडीला आकार द्यावा. आपली शेंगदाण्याची बर्फी किंवा कतली आता कट करून झालीये. आता थोड्या वेळाने आपण ही सोडवूया. वाह, काय सुंदर दिसते. हो ना, लागतेही छान. जर तुम्हाला वरख लावायचं असेल तर वडी कापायच्या अगोदर वरख लावून घ्या. माझ्याकडे आज थोडासा वरख आहे म्हणून मी काही वड्यांना असाच लावते सुरीच्या साह्याने. हे बघा, वरख असा असतो, वरखाचे कागद. तर आपण या कागदासकटच लावायचा असतो असा डायरेक्ट. आता माझ्याकडे थोडासा आहे म्हणून मी असा थोडा लावला, पण खरा असा लावतात आपल्या हातालाच चिकटतो. हे बघा, पण हा आपण कट करायच्या आधीच लावून घ्यायचा. हे बघा, आपल्या वड्या किती छान सुटतायत. आता अशाच सगळ्या वड्या मी सोडवून घेते. आपली शेंगदाणा कतली किंवा शेंगदाण्याची बर्फी तयार आहे. आता मी तुम्हाला एक मोडून दाखवते. वाह, काय मस्त मोडली एकदम. हो ना, एकदम छान दिसते. आपण घेतलेल्या साहित्यात दाखवलेल्या आकाराप्रमाणे 45 वड्या होतात. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.